दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. करून घेणाऱ्या शिष्याच्या जवळ हे गुण पाहिजे. अमानी पहिला प्रथम अमानित्व पाहिजे. अभिमान उपयोग नाही, मत्सर उपयोग नाही, दक्ष पाहिजे, कर्तव्य दक्ष आहे, ममता उपयोग नाही, दृढ मैत्री पाहिजे, जास्ती गडबड उपयोग नाही. कोणतंही काम करताना शांत चित्ताने त्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. धर्म अर्थ काम ह्या त्रिवर्गामध्ये सुद्धा असत्याला हा गुण पाहिजे. जिज्ञासू पाहिजे, असूया उपयोग नाही, आणि सत्य बोलणारा पाहिजे. हे सगळे गुण आणखी संपादन करून सद्गुरूंच्याकडून मार्गदर्शन त्यांनी करावं. स्थूल सूक्ष्म सगळ्या देहापासून स्वतंत्र असणारा हा जो आत्मा आहे, स्वयंप्रकाश आहे. लाकडाला जाळणारा अग्नी म्हणजे काही लाकूड होत नाही, त्याच्यापेक्षा अग्नी वेगळाच आहे. तसं सर्वही देहामध्ये राहणारा प्रकाश देणारा आत्मा देहापेक्षा वेगळा आहे. म्हणून आचार्यांच्या पासून हे सर्व मार्गदर्शन मिळवून आणि आत्मचिंतनामध्ये मन निमग्न झालं तर हे सर्व होत आहे. वैराग्य उत्पन्न होत. भगवान सांगतायत, उद्धवजीने एक प्रश्न केलेला आहे, बद्ध कुणाला म्हणायचं आणि मुक्त कुणाला म्हणायचं म्हणाले. हे ओळखायचं कसं? मुक्त झालेला तरी शरीरधारीच असतो, तोही सर्वांच्या प्रमाणेच व्यवहार करतो. हा मुक्त आहे आणि हा बद्ध आहे समजायचं. त्याबद्दल सांगतायत भगवान. वस्तुतः बद्ध आणि मुक्त हे व्यवहार नाहीच आहेत. एक आत्मा जिथे आहे तो बद्ध कोण मुक्त कोण. मायामूल अशा प्रकारच्या गुणामुळे बद्ध आणि मोक्ष, मोक्ष आणि बंधन हा भेद उत्पन्न झालेला आहे. शोक मोह सुख दुःख हे सगळं त्यामुळे उत्पन्न. संसार हा सगळाही आणखी आपल्या त्या वासनेमुळे अविवेकामुळे उत्पन्न झाले. ज्ञान आणि अज्ञान हे दोन जे पदार्थ आहेत, ज्ञान हे मोक्ष देणारा आहे, अज्ञान बंधामध्ये टाकणार. जीव हा वास्तविक माझा अंश आहे, एकच आहे, तो वेगळा नाही आहे. तरी अविद्येमुळे अज्ञानामुळे तो बंधनात पडतो, सुखी दुःखी संसारी होतो आहे. विद्या ज्याने मिळवली तो आणखी मुक्त होतो. काही नाही, शांती आहे. ह्या शरीर रूपी वृक्षावर दोन पक्षी राहतात म्हणाले, जीव आणि ईश्वर नामाचे. हा जीव मात्र त्या वृक्षाची सगळी फलं वगैरे जी उत्पन्न होतील ती भक्षण करतो. दुसरा जो आहे ईश्वर पक्षी, तो फक्त पाहतो आहे. हा फलभक्षण करतो, याला काय सुख होतं दुःख होतं हे सगळं निरीक्षण करणारा दुसरा पक्षी म्हणजे ईश्वर आहे म्हणा. फक्त तटस्थ आहे, तो नित्य मुक्त आहे. ज्ञान संपन्न जो आहे तो मुक्त आहे आणि अज्ञानामध्ये मोहामध्ये पडलेला तो बद्ध आहे. अशा ही एकंदर रीतीनं विवेचन भगवंतांनी केले. त्यानंतर साधू म्हणजे कसा आहे, भगवत भक्त कसा असतो या रूपाने प्रश्न केला त्यांनी. भक्ती म्हणजे कशी आहे आपली याचंही स्वरूप मला सांगा. भगवंतांनी ज्या साधूंचे गुण सांगायला सुरुवात केली. कृपाळू, अकृतद्रोह,
तिचक्षु सर्वदेहिना सत्यसारः अनवद्यात्मा समसर्वोपकारकः ही साधूची व्याख्या. श्रेष्ठ पुरुष म्हणजे कसा असतो. पहिला गुण म्हणजे दया. ही दया इतकी अंतःकरणामध्ये भरली जी आहे, दुःखी जीवाला पाहून दया आहे. सर्व ही अज्ञानामध्ये सापडलेले जीव सुख दुःखामध्ये पडलेले आहे, त्यांना त्यांच्यापासून सोडवावं. या सुखदुःखापासून ही मनामध्ये निर्हेतुक दया आहे. यांच्यापासून आपल्याला काय मिळेल याची अपेक्षा नाही. त्यामुळे स्वतःच अमानित्व हे नैसर्गिक आले आहे. त्यांच्या सुखदुःखाकडे लक्ष आहे, त्यांना दुःखातून मुक्त करायचं आहे. हीच मुक्ती मुख्य असल्यामुळे मी मोठा आहे असं वाटेल कशा. निरहंकार, कुणाचाही द्रोह नाही, सर्व सहन करणं. अंतःकरणामध्ये कोणतीही इच्छा नाही, इंद्रियांचा निग्रह आहे, पावित्र्य आहे, मिताहार आहे. असे अनेक गुण ज्यांच्या ठिकाणी आहे ते आणखी श्रेष्ठ साधू आहे, भक्त आहे. माझ्या स्वरूपाचं मूर्तीचं दर्शन ज्यांना झालेलं आहे, पूजा करणारे, ध्यान करणारे, कथा श्रवण करणारे, आत्मनिवेदन करणारे, त्याचप्रमाणे माझ्या सर्व लीलांचं वर्णन करणारे, पर्वकाली उत्सवकाली आणखी उत्तम प्रकाराने गीत वाद्य नृत्य वगैरे सर्व उपचार आणखी करून उत्सव करणारे, माझी मूर्ती स्थापन करणारे, श्रद्धेनं स्वतः आपण एकट्याने किंवा सर्व मंडळींना बरोबर घेऊन आणखी ती सर्व आणखी पूजा अर्चा व्यवस्थित करणारे, एखादं उद्यान करणं, मंदिर बांधणं, एखादं मोठं स्थान करणं, त्याच्या पूजा इत्यादिकांची व्यवस्था करण्याकरता, हे सर्व ही भक्तीचं स्वरूप आहे म्हणाले. आणि याप्रमाणे भक्ती करणारा जो आहे तो आणखी या सर्व दुःखापासून मुक्त होतो. मूर्तीच्या ठिकाणी पूजा करणं, तसं सूर्यमंडलामध्ये माझं स्वरूप जाणून त्याचीही पूजा करता आहे. भूमीच्या ठिकाणी आहे, जलाच्या ठिकाणी पूजा आहे, किंवा सर्वही भूतांच्या ठिकाणी अतिशी आहे, ते अतिशीही माझी स्मृती आहे, अशी पूजा स्थान पुष्कळ आहे. या ठिकाणी आणखी माझ्या स्वरूपाचं चिंतन करून जो पूजा करणार आहे तोही या बंधनातून मुक्त हो. भक्ती ही किती श्रेष्ठ आहे भगवान सांगताय. ह्या गोकुळात राहणाऱ्या केवलेन हि भावेन गोप्यो गावो नगा मृगा येन्ये मूढदेव नागा सिद्धा माम ईरंजहा. केवळ भक्ती प्रेम आहे, ते इतकं निस्सीम प्रेम त्यांच्या मनामध्ये आहे की त्यामुळे त्यांना बाह्य व्यवहार सगळ्या विसरून गेले. कोणचं चांगलं कोणचं वाईट, लोक आमची निंदा करतात का आणखी स्तुती करतात, काही लोक भगवान गोपाळ कृष्णांची भक्ती करायची, त्यांच्या करता काही सर्व कार्य करायचं. त्यामुळे त्या केवळ भक्तीनं मुक्त झाले. त्याकरता योगाभ्यास नको, ज्ञानाभ्यास नको, दान धर्म नको, काही जरूर नाही. त्याकरता उद्धवा हा जो विधिनिषेधात्मक जो भाग आहे इकडं तू लक्ष देऊ नको. अनन्य भावाने सर्व त्याग करून सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, हाच उपदेश इथं अर्जुनाला केला भगवंताने. तू आता उद्धवा नाही पोच, म्हणजे माझी प्राप्ती. सर्व सोडून जायचं. उद्धवजी म्हणताय काय महाराज, आपण मला हे सांगितल्यामुळे मला संशय उत्पन्न झाला आपल्या वाणीवर. सर्व कर्म विधिनिषेध म्हणजे आपली आज्ञा, हे करावं हे करू नये, तुम्हीच सांगितलेलं आहे शास्त्र रूपाने. आणि आत्ता सांगता की सर्व टाकून दे आणि मला शरण ये, म्हणजे हे कसं काय? भगवंतानी सांगितलं हे सर्व ही वेद जो निर्माण झालेला आहे, प्रगट झालेला आहे, त्या वेदानी जीवाच्या कल्याणाकरता म्हणून वेद रूपाने मी सगळं मांडलेलं आहे म्हणाले.
संसार वृक्ष जो आहे पुष्कळ जुना आहे, पुष्प फल हे सगळं देतो, म्हणजे सुख दुःख देतो आहे तो संसार वृक्ष. याचं फलभक्षण करणारे जीव आहे, सुख दुःख भोगणारे. आणि मुक्त लोक जे आहेत, ज्ञानी पुरुष वाचतो, त्या संसाराचं काही फल घेत नाही. आसक्त न होताना संसार करायचा. त्याकरता सद्गुरूंची उपासना, ईश्वर भक्ती यांनी ज्ञानरूपी शस्त्र मिळवून त्या वृक्षाचा छेद करायला पाहिजे. हा जो उपदेश आहे सनकादिकांना मी हा उपदेश केला म्हणा या मार्गात. तो कसा केला हे विचारलं उद्धवे. भगवान म्हणतात, उद्धवा, ब्रह्मदेवांचे मानसपुत्र सनकादिक त्यांनी एकदा आपल्या पित्याला मोठा महत्वाचा प्रश्न विचारला. गुणेषु आविशते चेतो गुणाश्चेतसि च प्रभो कथम अन्योन्य संत्यागः मोक्षोः अति तिचिवृषोः. पिताजी, आमचं मन हे बाह्य विषयाकडे जात. शब्द स्पर्श रूप रसगंध पंच एकंदर विषय आहेत. पाचामध्ये सर्व एकंदर सुखाचा विषयांचा अंतर्भाव. मन गेलं बाहेर, चांगले आहे, सुख देणारे आहेत अशा समृद्धीनं बाह्य विषयाकडे मन, त्याच्यापासून काही सुखाचा आस्वाद मिळाला म्हणजे ते विषय पुन्हा मनामध्ये येऊन राहतात. संस्कार रूपाने चांगलं आहे, चांगलं आणखी शब्द ऐकायला मिळाला पाहिजे, स्तुती ऐकायला मिळाली, चांगली गाली गिरजा वगैरे चांगला स्पर्श मिळाला पाहिजे, सुगंध चांगला आपल्याला मिळाला पाहिजे, रूप चांगलं पाहायला मिळालं पाहिजे. असे विषयांची आसक्ती मनामध्ये, याचा अर्थ ते विषय मनामध्ये घर करून राहिलेले आहे. त्यामुळे पुन्हा मन बाहेर जात, मन विषयाकडे जात आणि विषय मनामध्ये येतात. हे त्यांचा संबंध सुटायचा कसा म्हणाले. मनाने विषयाला सोडायचं की विषयाने मनाला सोडायचं, काय करावं हे सांगा, असं सनकादिकांनी ब्रह्मदेवांना विचारल्यानंतर काय उत्तर द्यावं हा प्रश्न पडला ब्रह्मदेवा. त्यांनी माझं स्मरण केलं. मी हंसरूप धारण करून त्यांच्या जवळ गेलो. त्या ऋषींनी मला विचारलं, आपण कोण आहात म्हणाले. मी त्यांना विचारलं, माझं हे जे बाहेरचं भौतिक रूप आहे याला पाहून कोण आहे म्हणून विचारलं तुम्ही, का आत्मरूपाने कोण आहे हा प्रश्न आहे. बाह्य रूप जे आहे हे जे निर्धारणात्मक प्रश्न केलेला आहे, कोण आहात तुम्हाला समजून घ्यायला. माझं शरीर तुमचं शरीर सगळं एकच आहे, पांचभौतिकच आहे ना. मला पाहून आणि हा प्रश्न का केला तुम्ही. आत्मरूपाने ही प्रश्न निरर्थक आहे. एकच आत्मा आहे. दोन शाल असले तर तुम्ही कोणात म्हणून विचारणं बरोबर आहे. तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता मी आलेलो आहे सांगितलं त्यांना. तुम्ही जे विचारलेलं आहे, चित्त विषयाकडे जातं आणि विषय पुन्हा चित्तामध्ये येतात, वासना रूपाने राहतात. तर ह्याकरता एक मार्ग आहे. बाह्य विषय आणि अंतःकरण हे ज्या अधिष्ठानावर आहे ते मुख्य अधिष्ठान म्हणजे माझं रूप आहे. माझ्याच सद्रूपाच्या ठिकाणी बाह्य विषयही भासतात, अंतरंगही भासतात. त्या अधिष्ठानाकडे जर जाता आलं चित्ताला आणि त्या माझ्या स्वरूपाचं अनुसंधान जर ते चित्त करू लागलं तर ह्या दोघांचा संबंध सुटून जातो. ध्यान सांगितलं त्याने. स्वरूपानुसंधान मुख्य आहे. आत्मस्वरूपाचं अनुसंधान ज्या वेळेला चित्ताकडून घडायला लागेल त्यावेळेला विषयाचा आणि चित्ताचा संबंध सुटून जातो. चित्त त्याच्यामध्ये आनंदामध्ये निमग्न होतो. ध्यानाचं हे फल आहे. अहंकार त्या सर्व ही संसार आणखी हा अहंकाराचा आहे, बुद्धीचा आहे.
आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहोत हे ध्यानाने त्याला समजत. त्या ध्यानाचा अभ्यास जितका जितका अधिक होईल, बाहेरचं मन ज्या वेळेला आत्मनिरीक्षण करायला लागेल, आत्मचिंतन करायला लागेल, तितकं तितकं त्या प्रकृतीपेक्षा, सगळ्या एकत्र बाह्य जगापेक्षा आपण कसे वेगळे आहोत. ही बुद्धी जी आहे, अहंकार जो आहे, चित्त जे आहे, त्याच्यापेक्षाही आपण वेगळे आहोत हे समजल्याबरोबर संपला संबंध सुटलेला आहे. मद्यपान केलेल्या मनुष्याला जसं भान राहत नाही आहे, वस्त्र अंगावरच पडलेलं आहे की आहे इकडेही लक्ष, तशी स्थिती त्या समाधी पर्यंत पोचलेला जो आहे, आत्मसमाधी लाभ ज्याला झालेला आहे, त्याची स्थिती हो. मी साक्षात तुम्हाला हा मुख्य धर्म जो आहे, चित्ताने काय केलं पाहिजे हे सांगण्याकरता आलेलो आहे. त्याने पूजा वगैरे केली आणि मी मग लिहून गेलो. याप्रमाणे उद्धवजीला भगवंताने असे अनेक मार्ग दाखवलेले आहेत. प्रसंगाने असा योगाभ्यास ज्याचा चालू आहे, ध्यानयोग, सगुण स्वरूपाचं ध्यान असो, निर्गुण स्वरूपाचं ध्यान असो, इतकंच नव्हे, अणूचं ध्यान करणारे वैज्ञानिक अणूमध्ये असलेली शक्ती त्यांना दिसलेली आहे. ध्यानाने सगळं समजतं. अंतःकरण स्थिर झालेलं आहे. ज्या वस्तूच्या ठिकाणी अंतःकरण स्थिर असेल त्या वस्तूचे सगळे आणखी सरळ स्वरूप त्याला कळून येत. सूक्ष्म न दिसणारी, डोळ्याने न दिसणारी वस्तू सुद्धा मनाने त्याचं चिंतन सुरू केलेलं असताना ते कळत आहे. बुद्धीचं सामर्थ्य आहे. ती बुद्धी बाह्य रूपाच्या ठिकाणी स्थिर करायची का आत्मानंदामध्ये स्थिर करायची हे समजलं पाहिजे. याप्रमाणे अभ्यास करणारा जो आहे त्याचा हा संसार भ्रम निघून जातो आहे. जितेंद्रिय, जितश्वास अशा योगी पुरुषाला त्या ध्यानाभ्यासाच्या योगाने त्याच्याजवळ सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे त्याची मानसशक्ती ही अत्यंत वाढती आहे. सिद्धी म्हणजे काय, बाहेरून येतात असा मानसिक शक्तीचा विकास म्हणजे सिद्धी आहे. त्या सिद्धींचं वर्णन भगवंताने आणखी केलेलं आहे. शरीराच्या काही सिद्धी, काही मानसिक सिद्धी. अणु होणं म्हणजे लहान हो. मारुतीराज सीता शुद्धी करता आणखी लंकेमध्ये गेले, समुद्राचं उल्लंघन करून त्यावेळेला किती मोठं झिप्पाड रूप धारण करून संध्याकाळच्या वेळेला लंकेच्या तीरावर उतरल्याबरोबर एकदम लहान झाले. कारण आता इथं आपण प्रगट होऊन उपयोग नाही. सूक्ष्म रूप धारण करूनच तपास केला पाहिजे राक्षसांच्या राजधानी. मोठं होणं, लहान होणं ह्या देहाच्या सिद्धी. हलकं होणं, जड होणं, प्राकाम्य सिद्धी ज्याला म्हणतात. संकल्प झाल्याबरोबर त्याप्रमाणे कार्य घडून येणं. त्याचप्रमाणे कोणत्याही ठिकाणी मन हे आसक्त न होणं ही एक सिद्धीच आहे. गुणेश असंगः वशिता अशा सिद्धी आहे. आणखी पुष्कळ सिद्धी आहेत. मनाप्रमाणे वेग असणं, इच्छेप्रमाणे रूप धारण करणं, परकायेमध्ये परशरीरामध्ये प्रवेश करणं, स्वेच्छामरणी होणं, असे अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत. त्रिकाल ज्ञान असणं, परचित्त ज्ञान असणं, अग्नीमध्ये अग्नीनं विषाने काहीही आपल्याला बाधा न होणं, असे पुष्कळ आणखी सामर्थ्य, अनेक प्रकारची सामर्थ्य त्याला सिद्धी म्हणतात. कोणत्या स्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर केला असताना कोणची सिद्धी प्राप्त होती, कोणत्या शक्तीचा विकास होतो, हेही भगवंताने उद्धवजीला समजून सांगितले. या शरीरातून दुसऱ्याच्या शरीरामध्येही प्रवेश करता येतो. शंकराचार्य यांनी राजाच्या शरीरात प्रवेश केला. सर्व संसार कसा आहे ते सगळं समजून घेतलं, मग त्या सरस्वतीला उत्तर दिलेलं आहे.
अग्नीमध्ये टाकलेला असताना सुद्धा शरीराला त्या अग्नीची बाधा होत नाहीये. शरीर त्याचं इतकं दृढ झालेलं असतं. अशा सिद्धी म्हणजे ह्या मानसिक शक्तीचा विकास पुष्कळ प्रकाराने करता येतो. हे मन किंवा बुद्धी जी आहे ती इतकी आणखी वाढणारी आहे, वाढवली जर तर वाढती आहे. पण म्हणाले अशा शक्तीचा विकास करण्याकडे लक्ष देणं, सिद्धी प्राप्त करून घेण्याकडे लक्ष देणं म्हणजे माझ्या जवळ येणं शक्य नाही. माझ्या जवळ ज्याला यायचं आहे, माझी प्राप्ती ज्याला करून घ्यायची आहे त्याला हे विघ्न आहे. मला अशी सिद्धी, मला अशी शक्ती मिळाली पाहिजे म्हणून जर प्रयत्न करायला लागला, ध्यानाभ्यास करायला लागला तर माझी प्राप्ती होणार. कारक्षमण हे नवहा. जन्मता काही सिद्ध महात्मे असतात. वनस्पतीच्या योगाने सिद्धी प्राप्त करून घेणारी, तपाने सिद्धी आहे, मंत्राने सिद्धी आहे. अनेक प्रकारच्या सिद्धी केवळ माझ्या कृपेने प्राप्त होत आहे. असाही उपदेश केला भगवंत. नंतर उद्धवजींनी विभूती आपल्या कोणच्या कोणच्या आहे हा एक प्रश्न केले. म्हणजे विशेष रूपाने सगळं विश्व आपलं स्वरूप आहे खरं आहे, पण या जगामध्ये विशेष रूपाने आपण कुठं कुठं असता, विशेष आविर्भाव कुठं झालेला आहे त्या विभूती मला सांगा. भगवान म्हणाले असाच प्रश्न अर्जुनाने पूर्वी केला होता संग्रामाच्या आरंभी, त्याला मी हा विभूती योग सांगितला. ते सांगतायत भगवान. अहमात्मोद्धवाभीषां भूतानां सुहृदीश्वरः अहमात्मा गुणादेश सर्वभूताशय स्थितः. ते तिथं सांगितलं. सर्वांचा जो मी आत्मा आहे, जीवात्मा हे माझं रूप आहे. काल हे माझं रूप आहे. त्याचप्रमाणे महत्तत्व आहे. दुर्जयानामहं मनः, मन ही माझी विभूती आहे. अजिंक्य म्हणून जे आहे त्याच्यामध्ये मन हे माझं रूप आहे. फार मोठं अजिंक्य आहे. मंत्रामध्ये प्रणव आहे, अक्षरामध्ये आकार आहे. सर्व देवांच्यामध्ये मी इंद्र आहे. अशी पुष्कळ त्यांनी सांगितल्या विभूती. ह्या सर्व ही विभूती मासानां मार्गशीर्षोहम नक्षत्राणां तथा भीज अहम युगानां कृतम. कृतयुग मी आहे. मासामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे. नक्षत्रामध्ये अभिजित नक्षत्र आहे. व्यासांच्या मध्ये द्वैपायन व्यास माझं रूप आहे. असे सगळे ही मुख्य मुख्य आपली रूप सांगितली. आणि शेवटी एक त्यांनी दाखविला विशेष लोकोत्तर तेज ज्या ठिकाणी असे, पूर्ण कीर्ती ज्या ठिकाणी असे, नियामक शक्ती ज्या ठिकाणी आहे, त्याग ज्या ठिकाणी आहे, शौर्य आहे, ती माझीच विभूती आहे. त्या विभूती म्हणजे मन कुठंतरी ठेवायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. माझं सूक्ष्म रूप काही दिसत नाही, मग विभूतीचं ध्यान करणं, आणखी त्या ठिकाणी चित्ताचं ध्यानाने आणखी पुढं जाणं, याकरता हे सगळं सांगितलं. वस्तुतः सर्वांचा निग्रह केला. ध्यान तरी कुठं पाहिजे म्हणाले बाबा. वाणीचा, मनाचा, प्राणाचा, इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे. निग्रहातून हे सगळं समजून येत. त्यानंतर वर्णाश्रमांचा आचार धर्म कोणचा आहे हे उद्धवजींनी विचार. भगवंतांनी योगमार्ग सांगितला, सांख्यमार्ग सांगितला, सर्व विभूतींचं वर्णन केलं. कोणच्या कोणच्या धारणेनं कोणची कोणची सिद्धी मिळती हेही सांगितलं योगाचं फळ. आणि आता 4 वर्ण आणि 4 आश्रम याचे धर्मही त्यांनी सांगितलेले. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी अनेक धर्म सांगितले. त्यातही
ब्रह्मचार्यामध्ये 4 भेद आहे, वानप्रस्थामध्ये आहे, संन्यासामध्ये आहे, कुटीचक बहुदक हंस परमहंस असे प्रत्येक ठिकाणी आणखी भेद त्याने दाखवले. तर हे सर्वही वर्ण आणि आश्रम यांचे जे आचार सांगितलेले आहे त्या आचार धर्माच्या आचरणाने अंतःकरणाची शुद्धी होती आणि शुद्धीनंतर भगवत भक्तीच्या योगाने ज्ञान प्राप्त होतं, आत्मज्ञान होतं. भक्तीनेही अंतःकरण स्थिर होतं म्हणाले, शुद्ध झालं म्हणजे. तर हे सर्वही आचरण करणारा जो आहे हा मुख्य प्रयत्न आहे. प्रयत्नवाद हा प्रयत्नवाद आहे, शास्त्रीय प्रयत्नवाद. श्रुती हे मुख्य प्रमाण आहे आणि त्या प्रमाणाने जे जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे वागणं हे मुख्य आहे. भक्तियोग ही तुला उद्धवापूर्वी सांगितलेला आहे, भक्तांची लक्षणही सांगितली. आणखी पुन्हा सांगतो, माझ्या भक्तीचं कारण काय, कशी भक्ती उत्पन्न होईल तेही मी सांगतो. श्रद्धा अमृत कथायाम मे शस्वन मदन कीर्तनम परिनिष्ठाच पूजायाम स्तुतिभिस्तवनम मम. ही भक्तीची साधन आहे. माझ्या आणखी अमृतमय अशा प्रकारच्या कथा ऐकण्याबद्दल श्रद्धा पाहिजे. त्या सर्व कथा श्रवण करून त्याप्रमाणे मुखाने त्याचं संकीर्तन केलं पाहिजे. गुणकी पूजा करण्याविषयी अत्यंत आणखी चित्त आस्था संपन्न पाहिजे. वाणीनं माझं स्तोत्र केलं पाहिजे, स्तुती केली पाहिजे. म्हणजे गुणज्ञान असल्याशिवाय स्तुती होत नाही. म्हणजे श्रवण पाहिजे, कीर्तन पाहिजे, म्हणजे स्तवन हे समजतो. वंदन करणं, माझ्या भक्तांची पूजा करणं, सर्व ठिकाणी माझी भावना धारण करणं, सर्व ही कामनांचा त्याग करणं, भोग सुख सगळंही माझ्याकरता सोडून देण्याची तयारी पाहिजे. जे जे धर्माचरण केला असेल, होम हवन केलेला आहे, दान धर्म केलेला आहे, जपजाप्य केलेला आहे, हे सर्वही आणखी मला निवेदन करणं, अशा या साधनाने आणि मयी संजायते भक्ती, ती भक्ती जी म्हणतात खरी ती उत्पन्न हो. द्वंद्व मोह गेल्याशिवाय भक्ती उत्पन्न झाली असं समजता येत नाही. येषां तंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. भगवद्गीतेतही भगवंतांनी अर्जुनाला हे सांगितले. पापक्षय झाल्यानंतर हा द्वंद्वमोह दूर होतो आहे, अविवेक दूर झाला म्हणजे मग भजनाला भक्तीला सुरुवात होती आहे. मग त्याला काहीही आणखी कमी राहत नाही. काही प्रश्न उद्धवजींनी केलेला आहे. दान कशाला म्हणावं, तप कशाला म्हणावं, त्याग म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, शम दम काय, त्याची उत्तर थोडक्यामध्ये भगवंतांनी दिली आहे. दरिद्री को श्रीमंत कोण हे सगळं विचार केलेलं आहे. भगवान सांगत आहे, शमो मन्निष्ठता बुद्धे दम इंद्रिय संयम. शम म्हणजे बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर होणं, इंद्रियांचा निग्रह म्हणजे दम आहे, सर्व दुःख सहन करणं म्हणजे तितिक्षा आहे, जिव्हा आणि उपस्थयाला जिंकणं यांचा निग्रह म्हणजे धैर्य आहे, दंडन्यास परमदानम कामत्यागस्तपस्मृतम. दंडन्यास करणं, दंड हा भूतद्रोह, श्रीधर स्वामींनी व्याख्या केली. भूतद्रोह टाकून देणं, कोणाही जीवाचा नखडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची तुकाराम महाराज जे सांगतायत याला दान म्हणतात. म्हणाले हे खरं दान आहे. कोणाचाही द्रोह करायचा, त्याला पैसा लागत नाही. आणि तपतप म्हणजे काय, कामत्याग स्तवस्वदम, मनात त्या वासना सगळ्या आणखी सोडायला पाहिजे, ते तप आहे. कोणत्या वासनेनं कोणची कर्म आपल्या हातून घडतात किंवा इतरांच्या हातून घडतायत आणि त्यांना फल काय मिळाले हे पाहून त्या कामाचा त्याग झाला पाहिजे. असं निष्काम मन करणं ह्याचं नाम तप आहे.
असे पुष्कळ सांगितलेलं आहे. प्रत्येकाची व्याख्या सांगताय. विद्या आत्मनिहिताबाधा. आत्मे अनेक आहेत असं नाही. एक आत्मा आहे सर्वव्यापी, ह्याचं नाव विद्या आहे, ज्ञान आहे. त्याचप्रमाणे निरपेक्ष वगैरे निरपेक्ष राहणं, संतुष्ट राहणं, हे गुण म्हणजे श्री आहे, ऐश्वर्य. मूर्खो देहाद्यहम बुद्धी पंडितो बंधमोक्षवित. देहाच्या ठिकाणीच अहंकार धारण करणारा हा मूर्ख आहे, अज्ञानी आहे. आणि बंध मोक्ष हे सगळं ज्याला बरोबर समजतं तो पंडित आहे. चित्त विक्षेप होणं, नेहमी विक्षिप्त स्थितीमध्ये राहणं, हा वाईट मार्ग आहे. सत्वगुण उत्पन्न होणं, याचं नाव स्वर्ग आहे. असे पुष्कळ प्रश्नाची. दरिद्रो यस्तसंतुष्ट कृपणो यो अजितेंद्रिय गुणेषु असक्तधीः ईशा, हे सांगतात. नेहमी असंतुष्ट असणारा त्याला दरिद्री म्हणतात म्हणाले. संपत्ती असेल बाहेर पण मनामध्ये संतोष नाही. आपल्या इंद्रियाच्या अधीन होणारा त्याला कृपण म्हणतात. पण या विषयाच्या ठिकाणी ज्याचं चित्त कधीही आसक्त होत नाही तो श्रेष्ठ आहे, समर्थ आहे. असे सगळे प्रश्न सांगितले. आणि शेवटी भगवान एक विलक्षण सिद्धांत सांगताय. गुणदोष दुशील दोष गुणस्तु उभयवर्जित. हा गुण आहे आणि हा दोष आहे, गुणग्रहण करावं, दोष सोडावेत. ही बुद्धी, हे विचार, याला दोष म्हणतात. कशाला पाहिजे? निवृत्ती जितकी जितकी आणखी मनाची होईल आणि जितकं मन स्थिर होऊन परमेश्वराच्या ध्यानामध्ये निमग्न राहील तो खरा गुण आहे. असे अनेक प्रकार भगवंतांनी आणखी सगळे सांगितलेले आहेत. भक्ती, ज्ञान, कर्म तिन्ही योग सांगितलेले आहेत. त्यापैकी आपला अधिकार ज्या ठिकाणी असेल त्याचं आचरण त्यांनी करावं स्थिरचित्ताने. शुद्धी अशुद्धी वगैरे सगळी वेदांनी शास्त्रांनी दाखवलेली आहे. पण त्या कर्म करण्याचा अधिकार ज्याला आहे त्याच्या करता हे आहे. कर्माधिकारी जो आहे त्याने शुद्धी अशुद्धी सगळी पाहून त्याप्रमाणे कर्म करावे. कालशुद्धी कोणची, देशशुद्धी कोणची, हे सगळं सांगितलेलं आहे. अन्नशुद्धी कोणची, हे सगळं सांगितलं. शुद्ध असलेलं सुद्धा काही ठिकाणी अशुद्ध होत आहे, हे सांगताय भगवान. पुष्पाची शुद्धी फक्त प्रोक्षणाने होती असं म्हणतात. आणि ती पुष्पाची शुद्धी झाली, त्या फुलाचा जर वास घेतला तर ते अशुद्ध झालं. हे काय शास्त्रानेच समजायचं आहे. बाहेरून काय दिसणार आहे मला? पाणी प्रोक्षण केल्यानंतर ते शुद्ध झालं आणि वास घेतल्यानंतर ते फूल देवाला घालता येत नाही, अशुद्ध झालं. हे काय डोळ्यांनी दिसणार आहे? शास्त्राने सांगितलं त्याप्रमाणे आणखी ती शुद्धी आहे. त्याचप्रमाणे शिळान्न झालेलं असताना ते अशुद्ध आहे म्हणतात. इतर कोणत्याही त्यांनी स्पर्श केला तर त्या स्पर्शाने सुद्धा, मोठा जलाशय असेल त्याला स्पर्श केला तर ते अशुद्ध नाही आहे. लहान जलाशय मात्र अशुद्धी, हेही सांगतात. असं सूतक वगैरे असताना अन्न, त्या सूतकातलं अन्न ग्रहण करणं हे अशुद्ध आहे. कोणाला? जो श्रीमंत आहे, समर्थ आहे, नवीन अन्न जो तयार करू शकतो त्यांनी ते खायचं. पण ज्याला अन्नच मिळत नाही त्याने सूतकी माणसाचं अन्न घ्यायला हरकत नाही, त्याला ती अशुद्धी नाही आहे. असमर्थ होतो आहे ना. मुलगा झाल्यानंतर 10 दिवसाच्या नंतर कळलं तर 10 दिवसाच्या नंतर त्याला शुद्धी आहे. आज समजलं म्हणजे अशुद्धी आहे. जीर्ण वस्त्र किंवा मलिन वस्त्र याबद्दल सांगतायत भगवान. श्रीमंत पुरुषांनी फाटलेलं वस्त्र धारण करणं म्हणजे अशुद्ध आहे. त्याला दुसरं घेण्याचं सामर्थ्य आहे ना.
दरिद्री माणसाला नाही, त्याला असं सांगितलं तुझं थोडंसं फाटलं की टाकून द्या म्हणजे तू दुसरं कुठलं आणणार. दरिद्री माणसाला ते शुद्ध आहे. हे सगळेही विचार त्याने मुद्दाम सांगितले. धान्याची शुद्धी, काष्ठाची शुद्धी, तेलाची शुद्धी, सुवर्णाची शुद्धी त्याच्या कालाने शुद्ध होत आहे. धान्य हे कालाने शुद्ध होत आहे, वायूनी शुद्ध होत आहे, काष्ठ वगैरे. तसंच गजदंत जे आहेत ते अग्नीने शुद्ध होतात. मृत्तिकेनं शुद्ध होणारी पात्र आहेत जलानी. अशी सगळी शुद्धी अशुद्धी वगैरे कर्म मार्गामध्ये सगळं सांगितलेलं आहे. ते सगळं सांभाळून आणखी भगवंतांना अर्पण करून कर्म करणारा, पूजन वगैरे करणारा आणि तो मुक्त होतो, असा उपदेश आणखी भगवंताने उद्धवजींना केला. आता ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता तितिक्षा पाहिजे हे सांगतात. सहनशीलता पाहिजे परमार्थामध्ये, त्याशिवाय ज्ञान उत्पन्न होणार नाही. उत्पन्न झालं तरी ते दृढ राहणार नाही. म्हणून उद्धवा, हे जे दुर्जन लोक आहे यांनी कितीही जरी तुला त्रास दिला, अपमान केला, मारलं, बांधून ठेवलं, तरी सुद्धा खरं कल्याण तुला प्राप्त करून घ्यायचं असेल हे सगळं तुला सहन करावं लागेल. आत्मानुसंधान करायचंय ना. आत्मानुसंधान करायला बुद्धी ही स्थिर पाहिजे, विवेक संपन्न पाहिजे. ह्या एकंदर मानापमानाकडे लक्ष तुझं गेलं, तितिक्षा गेली, तर त्यांनी मला त्रास दिला, त्याला त्रास द्याय ते संपत नाही कधी म्हणाले. तितिक्षा असली म्हणजे संपलं, ते सोडून गेले. उद्धवजी म्हणाले हे किती कठीण आहे देवा म्हणाले. दुसऱ्यांनी त्रास दिलेला असताना सगळं सहन करायचं म्हणजे अत्यंत कठीण आहे. भगवंतानी एक कथा सांगितली. त्या साधू जो आहे, कोणाला साधू म्हणायचं? दुरुक्तैर भिन्नमात्मानं यस् समाधातुम ईश्वरः, तो साधू आहे. दुर्जनाने कितीही जरी निंदा केली तथापि ज्याच्या मनावरती काहीही परिणाम होत नाही, शांत राहणारा तो साधू आहे. नाथ महाराजांचं उदाहरण सांगतात ना, काही नाही. हे जे दुर्जन आहे हे नेहमी त्रास देणं हा त्यांचा स्वभाव आहे. सहन करणं हा सज्जनांचा स्वभाव आहे. त्याकरता एक भिक्षुगीत आहे. भिक्षूचे विचार तुला सांग. दुर्जनाने त्याला कितीही त्रास दिला परंतु त्याचं इतकं धैर्य आहे, इतकी तितिक्षा आहे की त्यामुळे त्याचं ज्ञान हे दृढ राहिलेलं आहे. तो जो संन्यासी प्रथमतः मोठा श्रीमंत होता, पुष्कळ पैसा त्याने मिळवला, पण अतिशय रागीट आहे, अतिशय लोभी आहे. त्यामुळे त्या पैशाचा उपयोग आपल्या लोकांनाही त्यांनी केला नाही आणि दान धर्मातही केला. धर्मही नाही, भोगही नाही, काही नाही. देवधर्म नाही, कशा करताही आणखी द्रव्याचा विनियोग न केल्यामुळे देवतांचा कोप झालेला आहे. आणखी त्याचं द्रव्य नष्ट झालं. आपतेष्टाने काही द्रव्य घरातलं नेलं, काही चोराने नेलं, काही आग लागली घराला त्यामुळे जळून गेलं. संपूर्ण सगळं द्रव्य. धर्म गेला, धर्म नव्हताच पूर्वीपासून. धर्म नाही, अर्थ नाही, काम नाही. सर्व लोकांनी आपतेष्टाने त्याला सोडून दिलं. त्याच्या संगत नको म्हणाली याची. झालं, एकटा पडला तो आणि विचार करतो आहे. त्याच्या मनामध्ये एकदम विवेक वैराग्य उत्पन्न झाला. पश्चाताप झालेला आहे. आजपर्यंत माझं आयुष्य फुकट गेलं म्हणा, व्यर्थ परिश्रम केले, धर्माकरता उपयोग नाही, भोगाकरता उपयोग नाही, काय पैसा मिळवून उपयोग काय? ताप मात्र मला झालेला आहे. शेवटी ते द्रव्यही नाहीसं झालं.
थोडा जरी मनामध्ये लोभ उत्पन्न झाला तरी सर्व गुणांची हानी आहे. काही गुण त्याचे नाही लक्षात घेण्यासारखे नाही. अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे व्यये नाशोपभोगे आयासहा. सगळं श्रम आहे. मिळवायचं श्रम आहे, वाढवायचे श्रम आहे, रक्षण करण्याचे श्रम आहे. नाश झाला म्हणूनही दुःख आहे. नेहमीच दुःख आहे. चोरीची भीती आहे, हिंसा कोणीतरी त्रास देण्याची भीती आहे, काम क्रोध लोभ अनेक विकार यामुळे उत्पन्न होतात. अविश्वास उत्पन्न होतो, कुणावरही विश्वास राहतो. 15 अनर्थ सांगितले त्याने अर्थामुळे उत्पन्न होणार. ज्याला आत्मकल्याण करून घ्यायचंय त्याने अर्थापासून दूर राहिलं पाहिजे. बंधूंची बुद्धी भिन्न होती. स्त्री पुत्र मित्र सगळे आणखी भिन्न बुद्धी होती, निघून जातात. अविश्वास सर्वांच्या मनामध्ये उत्पन्न. हा विचार तो भिक्षू करतो आहे द्रव्य गेलेल्यामुळे. नंतर त्याची बुद्धी बदलली. तेव्हा आता यापुढं कुठेही आणखी मन ठेवताना आणखी आपण आत्मचिंतन करून परमेश्वराचं चिंतन करून सर्व ठिकाणी फिरायचं. कुणी नाही आपल्याला, सगळे सोडून गेले, काही जबाबदारी राहिली नाही काही. म्हणून संन्यास दीक्षा धारण करून तो आणखी भिक्षू फिरतो आहे, गावामध्ये जातो आहे. कुणाची संगती नाही, भिक्षा मिळेल ती घ्यायची आणि त्याच्यावर निर्वाह करायचा, आत्मचिंतन करायचं. पण दुर्जनांनी त्याची पाठ सोडली नाही. त्याचा दंड घेतला कुणी, कमंडलू घेतला, माळ कुणी घेतली. काय म्हणाले, भोंगी संन्यासी आहे. आतापर्यंत पैसा पैसा करून सगळं राखून ठेवला आणि पैसा गेल्यामुळे आता संन्यास घेऊ आणि सगळ्या लोकांना फसवतो आहे म्हणाले. मारावं लोकांनी, दुरीनं बांधून ठेवावं, अपमान करावा. परंतु त्याला जे धैर्य मिळालेलं आहे, आणखी विवेक जागृत आहे, तो विचार करतो. आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक अनेक दुःख पुढे येत आहेत. हे आपलं दैव आहे. आत्मनोदिष्टम प्राप्तम प्राप्तम अबुद्धर. त्याचे विचार उद्धवजी असे आहेत. नायंजनो मे सुखदुःख हेतु न देवतात्मा ग्रहकर्म काल मनः परम कारण मामनंती संसार चक्रम परिवर्तये निजत. लोकांनी कितीही त्रास दिला तरी याच्या मनामध्ये जे विचार येत आहेत त्यामुळे बाकी बाहेरच्या त्रासाकडे लक्षच नाही. हे मला त्रास देत आहेत लोक, काय कारण आहे? हे त्रास देणारे नाही, खरं त्रास कोणापासून होतो तो मी विचार करतो. देवतांच्या पासून त्रास नाही, ग्रहांचा त्रास नाही, कर्मामुळे त्रास नाही. सगळे कार्य कारणभाव त्यांनी काढून टाकले आणि हे मनच फक्त त्रास देणार आहे. हर्ष विषाद या मनामुळे उत्पन्न होतात आणि त्याला निमित्त झालेले शत्रू मित्र होतात, ठरतात. म्हणाले मनानेच ते ठरवून गेले. संसार चक्र हे सगळं हे मन चालित. मनामध्ये वासना उत्पन्न होतात, कर्म होतात, चांगली वाईट, आणि त्याप्रमाणे जन्माला जावं लागत. आत्मस्वरूपाला काही कर्माचा संबंध नाही म्हणाले. हे मनामध्ये येतच नाही. आणि हा आत्मा निष्क्रिय आहे. आत्मा हे जे आहे, दान केलं पाहिजे, सधर्माचरण केलं पाहिजे, यमनियमांचं आचरण केलं पाहिजे. हे सगळंही मनोनिग्रह करण्याकरता सगळे सांगितलेले आहेत साधनं म्हणाले. ज्याने विचाराने आपल्या मनाचं समाधान केलेलं आहे, स्थिर मन केलेलं आहे, त्याला काहीही करण्याचं कारण नाही. शांत ज्याचं मन आहे त्याला दान धर्म करून काय करायचं म्हणाले. काय पुण्य मिळवायचं आहे का? काही नाही. पुण्य पापाच्या पलीकडे जाऊया. आणि ज्याच्या ताब्यात मन नाही त्यानेही दान धर्म काही केलं तरी त्यालाही त्याचा उपयोग. मन ताब्यात नाहीच आहे, नुसतं बाहेरून करतोय.
मनाच्या स्वाधीन सर्व आहे. हा दुर्जय शत्रू, जिंकता न येणारा शत्रू म्हणजे मन आहे. त्याला ज्यांनी जिंकलेला आहे, ताब्यामध्ये आणलेला आहे, त्याला काही सुख नाही, दुःख नाही, तो तरुण गेलेला. मनाने लोकांनी दुःख दिलं हा पक्ष जरी मानला म्हणाले, तरी कुणाला दुःख दिलं, बांधून कुणाला ठेवलं, काठीनं मारलं कुणाला, देहाला मारलेलं. देह म्हणजे मी आहे असं ठरवणारं मन आहे. खरं ज्या वेळेला विवेक झाला मनामध्ये, त्यावेळेला आत्मा मी वेगळा आहे आणि देह वेगळा आहे. मग आत्म्याला कुठं मारलं, आत्म्याचा कुठं अपमान झाला, काही संबंध नाही. ही अंतर्निरीक्षण करतो आहे अधिकाधिक. कोणीही ग्रहाने दुःख झालं, कर्माने दुःख झालं तरी देहाला होणार आहे. आत्मस्वरूपाला काही सुख नाही, दुःख नाही, कर्म नाही, काही नाही, पाप नाही, पुण्य नाही. हा इतका विवेक त्याच्या मनामध्ये जागृत झालेला आहे. आणि त्यांनी शेवटी सांगितलं, सुखदुःख प्रदो नान्यः पुरुषस्य आत्मविभ्रमः मित्रोदासी नैव संसार तमसा गतः. उद्धवजी, त्या भिक्षूंनी अत्यंत विवेक संपन्न बुद्धीनं आणि हा सगळं दुःखापासून तो मोकळा झाले. कोणीही सुखदुःख देणारा नाही. आपला भ्रम आहे. संसार हा अज्ञानाने अविवेकाने झाले. म्हणून या मनाचा निग्रह ज्याला साध्य झालेला आहे आणि माझ्या ठिकाणी ते मन ज्याला स्थिर करता आलं, तोच मुक्त होतो आहे. हा सगळ्याही साधनांचं सार आहे. असे सर्व मार्ग भगवंतांनी सांगितलेले आहेत. थोडं थांब. श्रीकृष्ण गोविंद पूर्ण आश्रम धर्म सांगितले, भगवत भक्तीचं महत्व सांगितलं. अशी सर्व ही साधनं उद्धवजींना भगवंताने समजावून सांगितली. शेवटी भगवंताचं अर्चन कसं करावं हेही सविस्तर त्याने सांगितलेलं आहे. अर्चना भक्ती, पूजा कशी करावी, काय काय करावं, आरंभाला न्यास ध्यान, हे सगळं त्यांना समजावून सांगितलं. आणखी शेवटी भगवान म्हणतात की उद्धवा, एष ते अभिहित कृत्स्नो ब्रह्मवादस्य संग्रह समासद व्यासविधिना देवानामपि दुर्गमः. काही संक्षिप्त सांगितलं, काही सविस्तर सांगितलंय म्हणाले. देवांना सुद्धा हे माहिती नाही आहे. प्रत्यक्ष भगवानच सद्गुरु ज्याला मिळाले असे उद्धवजी अत्यंत भाग्यवान. ह्याचा तू विचार कर आणि विचार करून ही ब्रह्मप्राप्ती तू करून घे. भक्तांना हे ज्ञान तू दे, उपदेश कर म्हणाले. अशा प्रकारचं त्यांना सांगितलं. आनंद झाला उद्धवजींना. कंठ दाटून आलेला आहे. आता भगवंतांना सोडून जायचं. भगवान, माझा अंधकार, मोहरूपी अंधकार माझ्या मनातून दूर झाली. निर्मोह अंतःकरण झालं. अर्जुनाचं अंतःकरण कर्माकडे त्याची प्रवृत्ती व्हावी याकरता निर्मोह केलं. नष्टो मोहस्मृतिर्लब्ध त्याने कबूल केलं. इथं याला तो मुक्तच केलेला आहे उद्धवजींना. आत्मज्ञान आपल्या जवळचं त्याला देऊन टाकलं भगवंताने. हाच एक अधिकारी आहे महात्मा. नोद्धवोन्वभिमन्युनः गुणैर्नार्जितः प्रभुः, असं भगवान स्वतः सांगताय.
जा म्हणाले उद्धवा, बद्रिकाश्रमामध्ये जाऊन राहा, स्नान कर, अळकरंदेमध्ये स्नान कर, पवित्र तू होशील, वल्कल धारण कर, वनामध्ये मिळणारी फळं वगैरे तू ग्रहण कर, सुखाची इच्छा मनामध्ये ठेवू नको, सर्व द्वंद्व सहन कर, आणखी माझं अखंड चिंतन कर, म्हणजे या त्रिगुणात्मक गतीच्या पलीकडे तू अशी. उद्धवजींनी प्रदक्षिणा केली, चरणावर मस्तक ठेवलेला या सुधारा नेत्रातून चाललेले आहे. ज्ञान प्राप्त झालं तरी सुद्धा भगवत प्रेम हे अखंड आहे, कारण लहानपणापासून तो अभ्यास आहे त्यानं. भगवंतांच्या पादुका आणखी मस्तकावर धारण केलेल्या त्या पादुका घेऊन आणखी उद्धवजी गेले. त्यांच्या आशीर्वादाने उपदेशाने आणखी कृतार्थते झाले, उत्तम गती त्यांना प्राप्त झालेली आहे. पुढं काय झालं परीक्षित राजाने विचारलं. अत्यंत भयंकर अपशकुन होत आहे. मग भगवंतांनी सांगितलं, आता इथं द्वारकेमध्ये कोणीही राहू नका, सर्व स्त्रिया बाळ वृद्ध मंडळी शंखोद्धार क्षेत्राकडे जाऊ देत, आपण प्रभास क्षेत्राला जाऊया, स्नान करू, देवतांची पूजा करू, ब्राह्मणांना दान धर्म करू, असं करूया. सर्व यादव मंडळी नौकेतून पलीकडं प्रभास क्षेत्रावर येऊन पोहोचलेली आहे. सगळं त्यांनी पुण्यकर्म केली सगळी. हीच वासना दुर्वासना का मध्ये उत्पन्न झाली कळत नाही. पुण्यवासना नव्हत्या असं नाही आहे. भगवंतांचा संकल्प झाला म्हणून झालं म्हणावं तर मग हे असं चालायचं कसं. उद्धवजींना ज्ञानमार्ग अबाधित राहण्याकरता उद्धवजींना विप्रशापातून मोकळं केलं भगवंत आणि त्यांना ज्ञान देऊन पाठवलं. मग हा कर्ममार्ग हा सगळा नको राहिला का. यादवजी हे सगळे यादव काही असे अत्यंत नास्तिक नाही आहे, परंतु ईश्वराच्या आज्ञेचं पालन हे असं होत आहे. मध्ये मध्ये आणखी अपमान होतो आहे लोकांचा, त्याचं फल भोगावं लागतं. सर्वांचं भोजन झालेलं आहे आणि मद्यपान सर्वांनी केलं, बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आणि त्यांच्या बोलाचाली सुरू झाली, एकमेकांच्या उखाड्या पाखाड्या काढायला लागलेल्या आहेत, रागावलेले आहे, आणखी युद्धाला सुरुवात झाली. रथामध्ये बसलेले आहेत, हत्तीवर बसलेले आहेत, निरनिराळ्या वाहनामध्ये बसून सर्व ही एकमेकांचा नाश करतात. भाऊ भाऊ लढाई, प्रद्युम्न सांबव युधे रूढ मत्सर्ग, अक्रूर भोजव अनिरुद्ध सात्यकी, सुभद्र संग्रामजितौ सुदारुण गदौ सुमित्रा सुरथौ समीयतु. सगळे मोठे मोठे लोक, पराक्रमी कृष्ण भक्त, सगळे आज्ञा पालन करणारे, पण या वेळेला सगळं देव. मनातल्या सगळ्याही दुर्वासना, तमोगुण, हा तमोगुण जास्ती वाढला. ईश्वर संगती होऊन सुद्धा आणि त्यांचा सत्वगुण काही वर आला नाही. आता हे सगळे देवच आलेले होते, त्यांचा काल संपला आणि पुन्हा त्यांच्या त्यांच्या स्थानाला त्यांना पाठवायचं होतं की काय कुणाला ठेवू. आणि यांच्या वृत्तीमुळे यांच्यापासून पुढं हा धर्ममार्ग शुद्ध प्रकाराने राहील की नाही कुणाला ठेवू, असंही वाटलं असेल भगवंताला. मित्रामित्रांची लढाई सुरू झाली, पिता पुत्रांची लढाई, भावाभावांची लढाई. बाण संपले, ती लव्हाळ्याची बेट होती, तेच उपटून घेत त्यांनीच एकमेकांना मारताय.
रामकृष्ण मध्ये आल्याने थांबा लढाई करू नका. काय तुम्ही परस्पर सगळे आप्त असताना, मित्र असताना, बंधू असताना हे काय करता? पण त्यांच्या मनावर इतका आणखी परिणाम झालेला, बलरामालाही मारण्याकरता ते गेले, कृष्णांच्या अंगावर धावून गेले. मग ते दोघेही रागावले. त्यानेही त्या एका मुष्टी घेतल्या आणि सर्वांचा नाश केला. वाल्यानी वेळू एकमेकावर घासून आणि अरण्यामध्ये अग्नी तयार होतो आणि ते संबंध वन जळून जात आहे. सगळे यादव गेले. भूमीचा भार संपला म्हणाले. भगवंताला समाधान. समुद्र तीरावर बलरामजी गेलेला आहे आणि योगमार्गाने आपल्या शरीराचा त्याने त्याग केला. एका अश्वत्थ वृक्षाखाली भगवान बसून राहिलेले आहे. आपल्या एका मांडीवर दुसरा पाय ठेवला, टेकून बसले. मुसळातला जो थोडा भाग शिल्लक राहिला होता, त्या तुकड्याने बाण तयार केला होता. त्या व्याधाने जरा व्याध लांब होता, तो शिकारीला आलेला. गोपाल कृष्ण मांडीवर पाय ठेवून टेकून बसलेले असताना तो पाय त्याला वाटलं हरिणाचं मुख आहे, हरिणच या ठिकाणी उभा आहे अशी समजूत त्याची झाली आणि तोच बाण त्याने धनुष्याला जोडून बरोबर त्या पायावर मारलेला आहे. मर्मस्थळी आणखी बाण प्रहार झाला. तो आला व्याध, त्याला देवाला कृष्णाला बाण मारला. ती जागा आणून तिसं दाखवतात बाण कुठं लागला, काय म्हणजे कुठं हे झालं. पायावर नमस्कार डोकं ठेवलं त्या जरा व्याधानी. मला मारा म्हणाले, मला शिक्षा करा, चूक झाली माझ्या. भगवान म्हणतायत जा सर्व लोकाला जा, तुझ्या इच्छेने हे झालेलं नाहीये. विमानामध्ये बसून तो जराव्याध सर्व लोकांना गेलेला. दारुक सारसी भगवंतांचा रस घेऊन कुठं आहेत भगवान शोध करीत त्या ठिकाणी आलेला आणि भगवंतांना पाहिल्याबरोबर आणखी पायावर मस्तक ठेवलेला आहे, साष्टांग नमस्कार केलेला आहे, डोळ्यातून सुधारा चाललेले आहे. कुठं गेला देवा, कुठं गेला होता आपण? आत्ता मला आपलं दर्शन झालेलं आहे. इतक्यात तो रस होते, घोडे, ती आयुध सगळी आकाशामध्ये निघून गेली. आले होते आकाशातून, पुन्हा तिकडे निघून. भगवंताची सर्व शंख चक्र गदा सगळी ही आयुधही गेली. सारसाला भगवान सांगताय गच्छ द्वारवती मसूत ज्ञातीना निधनम मिसहा संकर्षणस्य निर्याणम बंधुभ्यो ब्रूहि मद्दशा. सगळे आणखी यादव गेले म्हणून सांग सगळ्या. संकर्षणांचंही निर्याण झालंय, माझी आता अशी दशा आहे, मी काही येऊ शकत नाही आहे. सगळ्यांना जाऊन सांग म्हणाले आणि द्वारका सोडून तुम्ही द्वारकेच्या बाहेर पडा म्हणून सांग. ही द्वारका समुद्रामध्ये बुडून जाणार आहे. आपला आपला परिवार घेऊन, माता पितरांना घेऊन अर्जुनाच्या बरोबर सगळ्यांनी इंद्रप्रस्थ नगराला जावं असं सांग. तुही आणखी माझं चिंतन करू. ही सगळी विश्वरचना म्हणजे माझी माया आहे, स्थिर काहीही नाही असं समजून आणि शांत राहा असा त्याला उपदेश केला. तो गेला नगरात, निरोप सांगायला गेलेला. ब्रह्मादिक देव आकाश मंडलामध्ये आलेले आहेत. भगवंतांचं निर्याण कसं होतं ते पाहायला. सर्वांच्याकडे एकदा भगवंतांनी पाहिलं आणि आपले डोळे झाकून घेतलेले आहेत. ते आपलं शरीर त्यांनी दग्ध केलं नाही म्हणतात. अदग्ध्वा असा अर्थ करायचा का दग्ध्वा हाच प्रश्न आहे. योग धारणया आग्नेया दग्ध्वा धामा विषस्वकम. ते सुंदर शरीर ते दग्ध्वा असंच केलं या ठिकाणी. एकदम
आणखी भगवंताचं स्वरूप ते दिसेनासं झालं. आकाशामध्ये दुंदुभी वाचताय, त्यांच्या बरोबर सत्य, धर्म, धृती, कीर्ती सगळंही त्यांच्या पाठोपाठ गेलेलं आहे. ब्रह्मादेव केव्हा भगवान वैकुंठ लोकामध्ये आले हे त्यांना कळलं नाही म्हणतात. त्यांची ती योगगती पाहून सर्वांना अत्यंत आश्चर्य वाटलेलं आहे. परीक्षित राजा सर्वही जीवांचं आणखी जीवन मरण क्लेश त्यांचे सोडवावे म्हणून भगवान आले होते. अनंत लीला करून पुन्हा निजधामाला ते गेलेले आहे. गुरु सांदीपणी गुरु महाराजांचा यमलोकामध्ये गेलेला मुलगा ज्याने आणून दिला असता. तुझंच उदाहरण पाहना. आईच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्राने तू दग्ध होणार होतास, पण तुला जिवंत ठेव. बाण मारणाऱ्या व्याधाला ज्यांनी आणखी स्वर्गलोकाला पाठविलेला आहे, त्याला स्वतःच रक्षण करण्याचं सामर्थ्य नव्हतं काय? पण नको. नैच्छत प्रणेतुम वपुरत्व शेषितम मर्त्येन किम स्वस्थगतिम प्रदर्शयन्. इथं आता राहायचं नाही असं भगवंताने ठरवून ते गेले. दारुकहा सारथी द्वारकेमध्ये आला. वसुदेव, उग्रसेन सर्वही आणखी वडील मंडळींना सर्व वृत्त त्यांनी निवेदन केले. सगळे यादव गेले, रामकृष्णही गेलेले आहे. ते कानावर पडल्याबरोबरच कित्येक आणखी त्याचा प्राण होऊन पडलेले आहेत. सर्व ही मंडळी धावत धावत ज्या ठिकाणी आलेली आहेत, सगळी मंडळी मरून पडलेली आहे. कृष्णराम दिसत नाही. देवकी, रोहिणी, वसुदेव त्यांचंही आणखी प्राणोत्क्रमण झालेलं आहे. भगवत विरह सहन झाला आहे. सर्वही त्या यादवांच्या स्त्रिया आपल्या आपल्या पतीचे शरीर घेऊन आणि त्याने सहगमन केले. रामपत्नी, वसुदेव पत्नी, प्रद्युम्नादिकांच्या पत्नी सर्वही त्या ठिकाणी अग्नीमध्ये गेले. रुक्मिण्यादिक सुद्धा सहगमन सर्वांनी केले. अर्जुनाला भगवंतांचा वियोग झाल्यामुळे दुःख झालेलं आहे. कसं तरी मनाचं समाधान करून सर्व आप्त बांधव राहिलेले जे काही लहान वृद्ध वगैरे सर्वांना घेऊन तो इंद्रप्रस्थ नगरामध्ये आलेला आहे. अनिरुद्धाचा पुत्र जो वज्र आहे, याला त्या ठिकाणी अभिषेक त्यांनी केला. याप्रमाणे कृष्ण निर्याण झालेलं श्रवण करून तुझे पितामह धर्मराज, भीम, अर्जुन वगैरे सगळे आणि त्यांनीही निर्याण केलेलं आहे. उत्तरेकडं ते निघून गेले. असं हे भगवंतांचं चरित्र राजा आणि संपूर्ण तुला निवेदन केलं. पुढं आता परीक्षित राजाला भगवान कृष्ण निजधामाला गेल्यानंतर कोणाकोणाचे वंश झालेले आहे हे थोडस त्यांनी निरूपण केलं. पुष्कळ वंश त्यांनी सांगितले. राजांचा नाश करायचा, प्रधानादी आपण राज्य करायचं, असे पुष्कळ प्रकार घडलेले आहेत. कलीचे कसे दोष आहेत, काय काय कलियुगामध्ये काय काय होणार आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं. भगवंताचं नामस्मरण करणारा जो आहे तोच या कली दोषातून मुक्त होतो. हे सर्वही शुकाचार्य महाराजांनी आणखी वर्णन केलं. काळाचं स्वरूप सांगत असताना पूर्वी वर्णन केलेलं आहे. कालाबद्दल त्यांनी निर्णय केलेला आहे. प्रलय म्हणून जे आहेत त्या प्रलयाचं प्रतिपादन करत आहेत. नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, आत्यंतिक प्रलय, महाप्रलय वगैरे हे सगळे सांगत आहेत. ब्रह्मदेव निद्रिस्त झालेले असताना त्यावेळी त्रैलोक्याचा प्रलय होतो. हा नैमित्तिक प्रलय आहे. ब्रह्मदेवांची निद्रा ही त्याला निमित्त. ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्यानंतर
ब्रह्मदेवही आणखी मुक्त होत आहे. त्यावेळी सप्त प्रकृतीचा विलय होतो आहे. हा महाप्रलय आहे. प्राकृतिक प्रलय याला म्हणतात. समंद ब्रह्मांडाचा विनाश होतो आहे. त्यानंतर पंचभूत गेली, सगळं अव्यक्त झालेलं आहे. आत्यंतिक प्रलय जो आहे म्हणजे तत्वज्ञान आत्मज्ञान झाल्यानंतर संपूर्ण विश्वाभास मावळून जाणं, हा आत्यंतिक प्रलय मोक्ष ज्याला म्हणतात. नित्यप्रलय ही कालज्ञानाच्या दृष्टीनं नित्यप्रलयही आहे असं सांगतात. सर्व क्षणिकम क्षणिकम हे आहे का आणखी दुसरं आहे सांगताय. प्रवाह नित्यताही मानतात, पण प्रवाह नित्यता याचा अर्थच आणखी नित्य प्रलय मानल्यासारखंच आहे. रूपांतर प्रत्येकाचं होत आहे. असं हे प्रलयासंबंधी विवेचन शुकाचार्य महाराजांनी केलेलं आहे. आणि शेवटी त्याला सांगितलं, राजा आज मला मृत्यू येणार आहे अशी तुला भीती वाटत नाही ना? ही पशुबुद्धी आहे, अज्ञान आहे. तू जन्मालाही आलेला नाहीस आणि तुला मरणही नाही. देहाचे धर्म आहे. देह जन्माला आलेला आहे, देहाचा नाश होणार आहे. आणि परंपरेनं तुझी मुलं नातू पण तू या रूपाने तू राहणारच आहेस म्हणाले. अजरामर आत्मस्वरूप जे आहे तिकडं तू लक्ष दे. परमात्म्याच्या लीला तू ऐकलेले आहे, त्याच ध्यान त्या समाधीमध्ये तू निमग्न राहा. म्हणजे तक्षक आला, तुला दंश केला, तुला भान राहणार नाही. याप्रमाणे परीक्षित राजाने सर्व एकंदर श्रवण केले. पायावर मस्तक ठेवला आचार्य महाराजांच्या. आपण दयाळू होऊन मला सर्व हा मार्ग दाखविला म्हणाले. हरीच्या सर्व लीला मला सांगितल्या. भागवत पुराण सर्वही मला ऐकायला मिळालं आपल्या मुखातून. आता काही मला मृत्यूची भीती वाटत नाही. निर्भय अशा प्रकारच्या श्रीहरीच्या चरणाजवळ मी प्राप्त झालेलो आहे. आता त्याचं मी ध्यान कर. वाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.